मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। साई पोलिसांकडून जी प्राथमिक चौकशी करण्यात आली होती, दोन त्याच्यातून निकष आलेले आहेत। एक तर 5.5 तास बसवून ठेवले, हे सीसीटीव्ही मध्ये क्लिअर दिसते। जे हॉस्पिटल खरं तर दिरंगाई केली, कारण हॉस्पिटलने नाही म्हटलं होतं की ती पेशंट आमच्याकडे आली नाहीये एवढ्या वेळ, पण सीसीटीव्हीतनं ते आले। पहिला जो अहवाल आला त्यात 5.5 तास मंगेशकर रुग्णालयानं बसवून ठेवले ही एक बाब, आणि 10 लाख रुपयांची मागणी केली हे देखील आता स्पष्ट झाले। कुठलं चुकलं मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या स्त्रीचा जीव गेला असं वाटतं, आणि कुठेतरी म्हणजे त्याच्यात काही चर्चा करण्यासारखं नाहीच आहे ना। 5.5 तास आणि 10 लाख या दोन गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात चर्चेला काही म्हणजे त्याची गरजच नाहीये ना चर्चा करायची। ऑलरेडी फॅक्ट्स तर आहेत ना टेबलवर। आणि दुर्दैव आहे, मला समजत नाहीये महाराष्ट्रात काय होते। वारंवार तुम्ही बघताय, मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान, पण गेल्या काही दिवसात अशा का घटना होत आहेत की तुम्ही बघा, सगळे जे रिपोर्ट्स येतात, म्हणजे बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल, आता पुण्याची घटना असेल, तुम्ही बघा सगळ्या रिपोर्ट्स मध्ये हा सगळा जो ओनेस किंवा अकाउंटेबिलिटी कुणावर येते, किंवा उशीर झाला किंवा काही लॅप्सेस झाले, हे दुर्दैवाने हे पोलिसांवरच का ठपका पडतो। परभणी, बीड, पुणे आणि किती अजून तुम्हाला अशी उदाहरणं देऊ महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे नक्की ज्या खात्याचा, ज्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आजही आहे, त्याच्यात या गॅप्स का येत आहेत ह्याचा अभ्यास करण्याची गरज आहे मला विचार।